गाईज, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून. आज आहे सॅटर्डे मॉर्निंग आणि आम्ही निघालो आहे थोडं पिकनिकला, म्हणजे आमच्या गावालाच चाललो आहे. तो ऑन द वे काही वॉटरफॉल्स वगैरे लागणार आहेत, तर आता तिकडे जाणार आहेत. हे सगळे माझे भाऊ वहिनी सगळे आले आहेत आणि आता बघू आपण काय काय बघायला मिळतं. तर 1 2 ही 3 गाडी. बहुतेक आम्ही गेलो तर भंडारदरा मार्गे जाणार आहे. बघूया. चलो, कोण कोण आहे आतमध्ये? आले का? छंगू मंगू उठले का? हाय हाय. उशीर झाला, कोण झोपून राहिलेलं? आता आम्ही सगळे निघालेलो आहोत भंडारदराला जाण्यासाठी आणि आम्ही कल्याणवरून समृद्धी एक्सप्रेस हायवेने जाणार आहे. किती पडली ठीक आहे. व्हिडिओ काढला ठीक आहे. तर त्याचा तो स्टार्ट थोडासा झाला. किती परत कर स्टार्ट. आता नाही चढणार परत. आम्ही आता कल्याणच्या इथून समृद्धी एक्सप्रेस हायवेला वरती चढलेलो आहे, कारण समृद्धी एक्सप्रेस हायवे पहिला इगतपुरीपर्यंत होता, पण आता कल्याणपर्यंत जॉईन झालेला आहे. तर आता कल्याणच्या इथून आम्ही एक्सप्रेस हायवेला चढलो आहे आणि आता आम्ही घोटीला, म्हणजे इगतपुरीच्या पुढे नाशिकमध्ये घोटीला एक्झिट आहे, त्या एक्झिटमध्ये खाली उतरणार आहे. आता आम्ही इकडे समृद्धी एक्सप्रेसला आहे. हा बघा समृद्धी, वाटे बघा गाड्या दिसतात आहे. आम्ही आता ह्या ब्रिजवर इकडे थांबलोय. बऱ्याचशा गाड्या थांबल्यात. ही बघा तुम्ही दरी. हळू बाबा हळू. इकडे नदी थांबले. सिया आली. आम्ही आता इगतपुरीच्या अगोदर आहे इकडे. हा जो समोर दिसतोय हा इगतपुरीचा टनल आहे, समृद्धी एक्सप्रेस हायवेवरचा, आणि हा अराउंड 7 ते 8 किलोमीटरचा टनल आहे. समृद्धी एक्सप्रेस हायवेचा सर्वात मोठा टनल आहे हा. या टनलला क्रॉस करायला 7 मिनिटं तरी लागतात कमीत कमी. आणि टनल क्रॉस केल्यावर लगेच आपल्याला लेफ्ट साईडला इगतपुरीचा एक्झिट दिसतो. तुम्ही बघू शकताय. ज्यांना इगतपुरीला जायचं आहे ते ह्या लेफ्ट साईडून एक्झिट घेऊ शकतात समृद्धी एक्सप्रेस हायवेला. आणि आम्ही भंडारदराला जायला घोटीचा एक्झिट घेणार आहे, इगतपुरीच्या पुढचा एक्झिट. आम्ही आता समृद्धीवरून घोटीला एक्झिट घेऊन भंडारदरा मार्गे आम्ही आता कळसुबाई रोडला आहे. हे कळसुबाई गाव आहे आणि जे समोर आपल्याला दिसतंय कळसुबाईचा डोंगर आहे, तिकडे आम्ही आता थांबलोय. हां चल. उद्या सरकारी हा एंट्री करू शकतो. हे होईल ना, पुढे गाडी करतो, 3 गाड्यांची एंट्री करतो. सर्वात येऊन आम्ही आता कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचा जो गेट आहे, एंट्री पॉईंट, तिथे पोचलो आहे. आणि तिथे आता आमच्या गाड्यांची एंट्री होईल आणि प्रत्येक गाडीची एंट्री फी 100 रुपये आहे आणि प्रत्येक व्यक्तीची एंट्री फी वेगळी आहे, 30 रुपये आहे. पण आम्हाला काही चार्जेस वगैरे लागले नाही, कारण आमच्या 3 गाड्यांमध्ये गव्हर्नमेंट सर्वंट होते, त्यामुळे त्यांच्या आयडियावर आम्हाला सोडलं.
2-4 दिवस पाऊस नसल्यामुळे आम्हाला वाटेत कुठेच काही वॉटरफॉल्स सापडले नाहीत. नाही ते इकडे बरेचसे वॉटरफॉल्स असतात. मग त्यामुळे आम्हाला आता भंडारदऱ्याला पण वॉटरफॉल सापडणार नाही. हे मुर्शेद गाव आहे इथलं आणि ह्याच्या पुढचं जे गाव आहे पांजारे करून तिथे एक छोटा धबधबे आहेत 2-3. तर त्या गावात आम्ही जाणार आहे तिथल्या वॉटरफॉल्सवर. कारण जो ह्याचा भंडारदऱ्याचा सर्वात मोठा वॉटरफॉल आहे अंब्रेला वॉटरफॉल, तो पण बंद आहे. तिथं पाणीच नाही आहे कारण 2-4 दिवस इकडे पाऊसच पडला नाही, ऊनच आहे. आता पण आपण बघू शकताय किती कडक ऊन आहे ते. त्यामुळे आम्हाला वाटेत कुठेच वॉटरफॉल्स वगैरे काही दिसले नाही आहेत. फायनली आम्ही आता इथे पांजारे गावामध्ये पोहोचलेलो आहे. हे पांजारे गाव आहे, आपण बघू शकता इथली हिरवळ वगैरे. आणि नेमका इथं आल्यावर आम्हाला पाऊस सापडला आहे आणि पाऊस पडायला लागल्यामुळे आम्हाला थोडंसं बरं वाटलं. कारण आणि ह्या गावामध्ये ऑलरेडी 2-3 धबधबे आहेतच आणि जो सर्वात जवळचा होता रोड साईडचा आम्ही तिथेच जाणार आहे. कारण आमच्याबरोबर जरा छोटी छोटी मुलं आहेत आणि जे डोंगरावरचे पण 2-4 धबधबे आहेत ते थोडे लांब आहेत पण ते पण चालू आहेत, पण आम्ही तिथे नाही जाणार आहे. तर आता आम्ही ह्या जवळच्या धबधब्यातच जातोय. आता आम्ही इथं पोहोचलेलो आहे. भंडारदऱ्याच्या अगोदर आहे, पांजारे गाव म्हणून आहे, मुर्शेदच्या पुढे तिथे आलो आहे. तिथे बघा हा धबधबा आहे. एवढा मोठा नाही आहे पण ठीक आहे आमच्यासाठी जायला. आमच्याबरोबर छोटी मुलं वगैरे आहेत ना, तर बघा सगळेजण पाण्यात आता एन्जॉय करतात आहे मस्त. धबधब्याचं पाणी आपण बघू शकताय, एवढं मोठं आहे ते. हा वॉटरफॉल लांबून छोटा दिसतोय पण बऱ्यापैकी मोठा आहे आणि पाणी पण इथलं कमरे इतकं पाणी आहे. आणि जो पाण्याचा फ्लो आहे पावसामुळे तो पण वाढला आहे वरून धबधब्याचा. आपण बघू शकताय पाणी बघा केवढं फ्लोने येत आहे आणि कमरे इतकं पाणी आहे आम्हाला इथे. बराच वेळ धबधब्यात खेळून झाल्यावर आम्ही आता फायनली निघालेलो आहे दुपारच्या लंचसाठी. आणि दुपारच्या लंचची ऑर्डर आम्ही ऑलरेडी दिलेली होती कारण इथे हॉटेल वगैरे नाही आहेत जास्त. इथे आपण जेवणाची ऑर्डर द्यावी लागते अगोदरच आणि आम्ही यायच्या अगोदरच इथे जेवणाची ऑर्डर दिलेली होती. आता इथं आम्ही जेवायला आलोय. हे निसर्ग फार्म म्हणून आहे, घरगुती खानावळ. हे बघा घरगुती जेवण इथं मिळतं. तर आम्ही आता इकडे जेवायला आलोय. पांजारे फॉलच्या पुढे हे 10 मिनटं लागतात पण तिथे अगोदर येऊन ऑर्डर द्यावी लागते. मग ते लोक एका तासात आपल्याला जेवण वगैरे बनवून देतात. आता बघा इथे एवढ्या गाड्या लागल्यात. आमच्या 3 गाड्या आहेत आणि बाकीच्या दुसऱ्यांच्या गाड्या आहेत.
आम्ही आता आलोय. घरगुती जेवण असतं पण छान बनवून देतात. अरे पण पेट्रोल आता आमचं लंच वगैरे झालेलं आहे आणि इथे थोडं आता आम्ही टाईमपास करतो आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे जाणार आहे भंडारदरा डॅम बघायला. तर भंडारदरा डॅमचा जो व्हिडिओ आहे तो मी पुढच्या व्लॉगमध्ये टाकेन. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, भंडारदरा डॅमच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मंडळी.